विनयजी कोरे आपल्या सोबत आहेत आणि ही चर्चा करत असताना हा संवाद खरं तर आपल्याशी होत असताना आपलं शेती आणि एकूणच शेतकऱ्यांसाठीचं योगदान हे महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे या संवादाची सुरुवात करत असताना खरं तर पहिला प्रश्न हाच मनात आहे की ज्या काही योजना दरम्यानच्या काळामध्ये सरकारकडनं शेतीसाठी शेतीला अधिक संपन्न करण्यासाठी आल्या आणि त्या अर्थानं शेतकऱ्यांना अधिक संपन्न करण्यासाठी आल्या, कोणत्या अशा प्रमुख योजना आहेत ज्यांचा प्रामुख्यानं उल्लेख करावाच लागेल? खरं तर मला सगळ्यात अगोदर सांगितलं पाहिजे की ह्या विशेष करून 2.5 वर्षाच्या काळामध्ये अतिशय मोठ्या योजना शेतकऱ्यांच्यासाठी घेतल्या गेल्या की ज्याची तुलना ह्याच्या अगोदरच्या कुठल्याही सरकारांच्या बरोबर करता येणार नाही. इतकं मोठं काम ह्या 2.5 वर्षाच्या काळात करायचा प्रयत्न झाला. पण दुर्दैव महाराष्ट्राचं असं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात सत्तांतर झालं किंवा ज्या पद्धतीनं राजकीय घडामोडी घडल्या आणि प्रामुख्यानं मेन फोकस सगळा महाराष्ट्राचा हा चांगल्या योजना, चांगली विकास कामं ह्याच्यापेक्षा राजकारण, मग अनेक आरक्षणाचे प्रश्न, विविध समाजाचे प्रश्न म्हणजे प्रामुख्यानं चर्चेत ह्या. विनयजी एक विनंती, फक्त माईक थोडासा आपण जर जवळ पकडला. हां पुरे. प्रामुख्यानं ह्या बाकीच्या गोष्टींची चर्चा फार झाली आणि सगळ्यात महत्वाचा सेक्टर असणारी जी शेती आणि शेतीपूरक व्यवसाय आहेत ह्याच्यावर फार मोठी चर्चा खरं तर होऊ शकली नाही. मला प्रामुख्यानं जर 2-4 गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करायचा म्हटलं तर मला वाटते अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, वेगवेगळ्या अवकाळी पाऊस असेल, ह्या सगळ्यामुळं जे शेतीचं नुकसान झालं, या नुकसानीला आपले जे केंद्र सरकारचे नियम होते, महाराष्ट्र सरकारचे ह्याच्या अगोदरचे नियम होते, ह्या सगळ्या नियमांच्या बाहेर जाऊन खरं तर भरीव अशी मदत देण्याचं काम या काळामध्ये झालं आणि फार मोठ्या प्रमाणात हा पैसा शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न झाला. धोरणात्मक निर्णयांचा जर आपण विचार करायचं म्हटलं तर प्रामुख्यानं एक धाडसी घोषणा सरकारच्या वतीनं केली गेली की एकरी 1 रुपया शेतकऱ्यानं भरायचा आणि त्या 1 रुपयामध्ये वरचा प्रीमियम महाराष्ट्र सरकार भरणार आणि संपूर्ण क्रॉप इन्शुरन्स हा सरकारच्या वतीनं केला जाणार. आता हा खरं तर एक ड्रीम प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा प्रकल्प होता अगदी. आणि त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात काम झालं. फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातली वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपण विम्याच्या कवचाखाली त्या ठिकाणी आणू शकलो आणि विमा कंपन्या विमा मिळणार नाही यासाठी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्याकडनं कागदपत्र करून घेतल्या जात होत्या त्याच्यावर सुद्धा फार धोरणात्मकदृष्ट्या काम करायचा प्रयत्न झाला आणि प्रामुख्यानं त्यांचे नियम शिथिल करणं आणि सध्या ज्या वेगळ्या वेगळ्या पर्यावरणाचे जे आपण प्रश्न बघतोय, ग्लोबल वॉर्मिंग बघतोय, निसर्गाचा बेभरोसीपणा बघतोय आणि ह्यातनं जे पिकांच्यावर झालेले प्रश्न आहेत त्याला सुद्धा ह्यात समाविष्ट करण्यासाठी म्हणून खरं तर प्रयत्न केला गेला. मला वाटते ही योजना भविष्य काळात सुद्धा एक फार मोठी दिशा देणारी आणि शेतकऱ्याला आधार देणारी योजना म्हणून लोकांच्यापर्यंत येईल अशा पद्धतीचा हा एक मोठी गोष्ट ह्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न झाला. शेतकरी सन्मानसारखी योजना जी केंद्र सरकारनं राबवली, खरं तर ती योजना महाराष्ट्र सरकारनं सुद्धा स्वीकारली आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केंद्राच्या बरोबरीनं पुन्हा हे 6,000 रुपये देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला. मला वाटतं अनेक लोकांनी ह्याच्यावर थोडंसं वेगळ्या पद्धतीनं भाष्य करायचा प्रयत्न केला की 6,000 म्हणजे काय आहेत, कसे आहेत. पण मी ग्रामीण भागात लोकांच्या बरोबर, शेतकऱ्यांच्या बरोबर फिरणारा कार्यकर्ता असल्यामुळं अतिशय मोठं ह्याचं एक कौतुक लोकांना किंवा एक आधार लोकांना या शेतकरी सन्मानाचा सुद्धा आहे आणि प्रामुख्यानं सरकार कुठेतरी माझा विचार करते अशा प्रकारची एक भावना आणि एक वेगळ्या पद्धतीचा आधार या सन्मान योजनेतनं लोकांनी मिळवला आहे आणि मला वाटते की लोकांच्या मनातली लोकप्रिय योजना म्हणून ही सुद्धा शेतकऱ्यांच्यासाठी पहिल्यांदा राबवली गेलेली योजना आपण त्या ठिकाणी बघतोय. प्रामुख्यानं मग 7.5 हॉर्सपॉवरच्या खालच्या सगळ्या शेती पंपधारकांची वीज बिलं कायमस्वरूपी माफ करण्याचा घेतलेला निर्णय असेल, मागच्या काळातल्या थकबाक्या सुद्धा माफ करायचा घेतलेला निर्णय असेल, म्हणजे
कोट्यावधी रुपयांच्या ह्या योजना खरं तर सामान्य कुटुंबांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न झाला. प्रामाणिक शेतकऱ्याला 50,000 रुपयेपर्यंतचं प्रोत्साहन अनुदान देण्याचा सुद्धा निर्णय घोषणा झाली होती, पण ती प्रत्यक्ष राबली नव्हती. ते सुद्धा पैसे सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात आपल्याला ह्या काळामध्ये पोचवता आले. आणि सगळ्या प्रकारचे घटक, मग सोयाबीन उत्पादक असू दे, कांदा उत्पादक असू दे, ऊस उत्पादक असू दे, प्रत्येकाला आपल्याला काय देता येईल या दृष्टिकोनातून खरं तर सर्वांगीण विचार झालाय असं मला तरी स्वतःला वाटतं. तुम्ही